नमस्कार मंडळी, सुस्वागतम। तर आज आपण येऊन पोहोचलो गणपतीपुळे। तर त्याचा झाला असा की आपलो अचानक प्लॅन ठरलो रत्नागिरीत जाऊचो, म्हणून सकाळी 6 वाजता बाईक काढलो आणि मुंबई गोवा हायवेन सरसऱ्यात येऊन पोहोचलो रत्नागिरी। आमका हय पोचाक जवळपास 3.5 तास लागले आणि अजून 25 किलोमीटर अंतरावर असा तर रत्नागिरीतला प्रसिद्ध असा गणपतीपुळे मंदिर। मंदिराच्या मेन गेटमधून आपण आतमध्ये गेलो आणि गेल्या गेल्या लगेचच आपण रांगेत राहिलो। आज गर्दी थोडी कमी होती। मंदिरात जाताना आपण नारळ, दुर्वा, अगरबत्ती, फुला घेतलं आणि आतमध्ये गेलो। आतमध्ये स्वयंभू गणपतीची एवढी सुंदर मूर्ती असा, खरंच ही मूर्ती बघून खूप समाधान वाटलं। गणपतीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या समोरच्या गेटमधून आतमध्ये एंट्री घेतलं आणि मंदिरात थोडा वेळ घालवलं। मंडळी, त्यानंतर आम्ही लाडू प्रसाद घेतलो आणि मूषक वाहनाच्या कानात काहीतरी सांगा आम्ही थैसून निघालो। सकाळपासून काहीच खाल्लं नाही, म्हणून भूक तर मरणाची लागलेली, म्हणून बाहेर येऊन आपण पहिला नाश्ता केला। त्यानंतर मंडळी आपण परत रत्नागिरीच्या दिशेने गाडी वळवलो। आपल्याक येताना मध्येच आरेवारे बीच लागला, तर आपल्याक काही जबरदस्त स्पॉट दिसले। एका बाजूक समुद्र, दुसऱ्या बाजूक डोंगर आणि मध्ये यो रस्तो। मंडळी, आपलं नेक्स्ट पॉईंट होतो तो थिबा पॅलेस। आपण थंय येऊन पोचलो आणि आईस्क्रीम खाऊन थोडा डोक्या शांत केलो। पॅलेसमध्ये मोबाईल अलाव नाही, म्हणून गप गुमान फिरान थैना बाहेर पडलो। मंडळी, यानंतरची भटकंती तुमका पुढच्या व्हिडिओत दाखवते। व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा।